नमस्कार, मी आनंद भालेराव, संपादक किनवट टुडे न्यूज. किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज मी खास करून चंद्रपूर या ठिकाणी आलेलो आहोत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिवती तालुका आहे आणि या जिवती तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर अंकुश गोतावळे या ठिकाणी राहतात. त्यांची खास मुलाखत घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कारण मागे मी पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची जी चळवळ चालू आहे, आरक्षणाचं उपवर्गीकरणाचे काही मुद्दे चालू आहेत, या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही डिबेट होत आहेत त्यामध्ये डॉक्टर अंकुश गोतावळे यांनी आपल्या मातंग समाजाची भूमिका एकदम स्पष्टपणे आणि व्यवस्थित मांडलेली आहे. त्यामुळे मी खास करून या ठिकाणी नांदेडवरून त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या गावी म्हणजेच जिवती या ठिकाणी आलेलो आहोत. गोतावळे हे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अंकुश गोतावळे सरांना मी या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांनी सकल मातंग समाजामध्ये जे काही उपवर्गीकरणाचा विषय चालू आहे याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे व्यवस्थित मांडलेली आहे. मागे जे लॉर्ड बुद्धा या चॅनलवर त्यांचं डिबेटिंग झालेलं होतं आणि त्यामध्ये अप्रतिम अशा प्रकारची भूमिका मातंग समाजाविषयी मांडलेली होती. तर त्यामुळं महाराष्ट्रभर त्यांचं या ठिकाणी नाव झालं आणि डिबेटिंगमध्ये या चर्चेमध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी बोलावलं जात आहे. त्यामुळं मी या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. सर, आपले किनवट टुडे न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया. जय रविदास. उपवर्गीकरण म्हणजे काय आणि त्याला संविधानिक आधार काय आहे? सर्वप्रथम आपण इतक्या दुरून आल्याबद्दल आणि उपवर्गीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर आपण जाणून घेण्यासाठी आल्याबद्दल मी व्यक्तिशः आपलं अभिनंदन करतो, आभारसुद्धा मानतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, बौद्ध बांधव असेल, सगळ्यांच्या पुढं जावा आणि याच्यातलं तथ्य त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. होतं काय की कधीकधी माणसं अज्ञानापोटी एखाद्या गोष्टीचा विरोध करतात आणि कधीकधी माणसं सज्ञान होऊनसुद्धा फक्त त्यांना इतरांना काहीच मिळू नये या भावनेपोटीसुद्धा कधीकधी विरोध होतो. त्याच्यामुळं आता मी त्या विषयावर नंतर बोलेल. अगोदर तर उपवर्गीकरण म्हणजे काय आणि त्याला संविधानिक आधार काय आणि ते सुप्रीम कोर्टाचा निकाल काय, या सर्व गोष्टीवर मी थोडक्यात बोलतो. कारण या विषयावर मी चंद्रपूर येथे झालेल्या डिबेटमध्ये मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तर जे काही महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जाती आहेत, त्या 59 जातीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनातील संभ्रम दूर आहे, माझा प्रामाणिक हेतू आहे. खरं तर ही चळवळ फार 30-40 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. आपण जवळपास 1980-82 पासून आपण याचा कालावधी समजतो. स्वर्गीय बाबासाहेब गोखले यांच्यापासूनही सुरुवात झाली. आता मी या सर्व गोष्टी, हा इतिहास आज सांगणार नाही, कारण याची संपूर्ण इत्यंभूत माहिती मी लॉर्ड बुद्धा चॅनलला दिलेल्या डिबेटमध्ये दिली होती आणि जवळपास महाराष्ट्रातील कालपर्यंत 3 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यावर तो रिपीट करणार नाही. पण एक गोष्ट सांगू इच्छितो की उपवर्गीकरण ही जी गोष्ट आहे, उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, हा खरं तर संविधानाचं जे तत्त्व आहे, विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करणे आणि प्रतिनिधित्वाचा असमतोल नष्ट करून समतोल निर्माण करणे, ह्या संविधानाच्या मूल तत्त्वाशी निगडीत हा प्रश्न आहे. म्हणून तरी पण याला काही लोकांनी विरोध केला. जसं जर आपण बघितलं, अगदी सुरुवातीची गोष्ट सांगतो तुम्हाला. पंजाबमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये याच्या विरोधामध्ये कोण गेलं होतं तर गजेसिंग नावाची एक व्यक्ती होती. त्यांनी त्याला विरोध केला होता. त्याच्यानंतर पंजाब राजाने एक कायदा केला होता. त्या कायद्याच्या विरोधामध्ये मग तिथला हरदीप सिंग नावाची व्यक्ती गेली आणि त्या हरदीप सिंग नावाच्या व्यक्तीनं त्याच्या विरोधात गेल्याच्या नंतरही तेथील जे हायकोर्ट आहे त्यांनी त्याची ती याचिका रद्द केली होती. त्यांचं ते म्हणणं खोडून काढलं होतं. पण झालं काय की जेव्हा महाराष्ट्रामध्ये नाही तर तेलंगणामध्ये, पूर्वीच्या आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा
आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं, त्याचा यशस्वी पॅटर्न राबवायला सुरुवात झाली आणि ते राबवायला सुरुवात झाल्याच्या नंतर तेथील माला समाजाच्या वतीने EV चिन्नैया केस दाखल करण्यात आली आणि त्या EV चिन्नैया केसमध्ये जो काही युक्तिवाद करण्यात आला होता तो युक्तिवाद अत्यंत चुकीचा होता. तिथे केवळ आणि केवळ त्याच्यावर जी महाराष्ट्रभर नाही तर देशभर जी चर्चा झाली, देशभरातील जाणकारांचं, विधितज्ञांचं मत होतं की हा युक्तिवाद एका बाजूने करण्यात आलेला आहे आणि त्या एका बाजूनं केलेल्या असल्यामुळं त्याची दुसरी बाजू समजूनच घेण्यात आलेली नाही, असा संपूर्ण देशभरातील सूर होता. तरीही त्या प्रकरणामुळे पंजाब राज्यामध्ये चालू असलेलं आरक्षण, हरियाणामध्ये चालू असलेलं आरक्षण आणि आंध्र प्रदेशमध्ये या तिन्ही ठिकाणचं आरक्षण रद्द झालं होतं. तर आता लोकांचं म्हणणं काय आहे तुम्हाला सांगतो, उपवर्गीकरण झाल्यावरही काही फरक पडणार नाही. जी समजा महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मातंग समाज जिथे होता तिथेच राहील, बाकी जे चर्मकार समाज आहे आणि इतर ज्या काही 58-59 जातीपैकी 4-5 जाती सोडल्या तर सगळ्या 55 जाती आहे तिथेच राहील असं त्यांचं म्हणणं होतं. पण तुम्हाला मी सांगतो, पंजाब राज्य आणि हरियाणामध्ये हरियाणामध्ये 94ला आरक्षणाची सुरुवात केली होती उपवर्गीकरणाची आणि ते जवळपास 2006 पर्यंत होतं, म्हणजे जवळपास 12 वर्ष. त्या 12 वर्षाचं झालं तिथं आरक्षण EV चिन्नैया केसमुळे रद्द झालं आणि रद्द झाल्याच्या नंतर खरंच्या आरक्षणामुळं काही फायदा होतो का आणि झाला का हे पाहण्यासाठी, तपासण्यासाठी गुरुनम सिंग आयोग नेमण्यात आला होता आणि त्या गुरुनम सिंग आयोगामध्ये पूर्ण त्या ज्या जातींना उपवर्गीकरण करून लाभ देण्यात आला होता त्यांचा अभ्यास करण्यात आला होता आणि त्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं होतं की उपवर्गीकरणामध्ये ज्या जातींना लाभ देण्यात आला त्याची 2000 लागू करण्यापूर्वी म्हणजे 94 पर्यंत त्यांची जे शिक्षणातलं प्रमाण, नोकऱ्यातलं प्रमाण ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास केला असता असा आकडा गुरुनम सिंग आयोग देतं की ते केवळ आणि केवळ 17% होतं. पण जर का म्हणजे बघा 1950ला आपली संविधानानुसार आरक्षणाची सुरुवात झाली 94 पर्यंत, म्हणजे जवळपास 44 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या समाजाचं याच्यातलं प्रमाण, शिक्षणातलं प्रमाण आणि सर्व ते किती होतं तर केवळ 17%. आणि जेव्हा उपवर्गीकरण झालं 94 पासून ते 2006 पर्यंत म्हणजे 12 वर्षात, 12 वर्षामध्ये ते किती टक्के झालं तर 47%. म्हणजे केवळ 12 वर्षामध्ये त्यांच्या शिक्षणाचं प्रमाण, साक्षरतेचं प्रमाण, नोकऱ्यातलं प्रमाण या सगळ्या ठिकाणी 30% वाढ झाली, जे की 44 वर्षामध्ये केवळ 17% होती. म्हणजे जर का उपवर्गीकरणामुळे इतके लाभ त्या समूहाला होत असतील, प्रतिनिधित्वाच्या बाबतीत होत असतील, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी होणं म्हणजेच संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण होतो. बरं, आता जे महाराष्ट्राची सध्या परिस्थिती आहे आणि या परिस्थितीबद्दल आपलं काय मत आहे किंवा आरक्षण वर्गीकरण लागू झालं पाहिजे, कशासाठी लागू झालं पाहिजे? मी तेच सांगत होतो की जे अति लाभवंचित आहेत की ज्यांना आरक्षण असूनही त्याचा लाभ त्यांच्या व्यक्तीपर्यंत पोचला नाही, त्या सगळ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, विकासाची संधी प्राप्त करून देण्यासाठी हे आरक्षणाचं उपवर्गीकरण गरजेचं आहे. आता जर का आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, 59 जातीपैकी अशा कितीतरी जाती आहेत की ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत एकही कर्मचारी त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही. याचा उद्देश कर्मचारी होणं हाच नाही, तर त्यांच्यामध्ये जागरूकता येणं, देशाबद्दल असलेली त्यांची भावना आणि हा देश आमचाच आहे आणि इथे आम्हाला न्याय मिळतो ही भावना त्यांच्यापर्यंत केव्हा रुजेल जेव्हा ते आपल्यासोबत येतील, जेव्हा त्यांच्यातली विषमता नष्ट होतील, आर्थिक विषमता नष्ट होईल आणि ते प्रवाहात जुळतील, तेव्हा वाटेल की ही सगळी माणसं माझी आहेत, हा देश माझा आहे. पण दुर्दैवानं परंतु काही समाज असं म्हणतो की याच्यामध्ये काही चूक नाही, उपवर्गीकरणाला विरोध करणारे भरपूर या ठिकाणी आता समोर येत आहेत. आतापर्यंत कोणी आलं नाही, परंतु आताच का आले? त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. हे बघा, आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं नेहमी देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे की उपवर्गीकरण चळवळ सगळ्यात पहिलं देशामध्ये महाराष्ट्र राज्यात राबायला पाहिजे होते. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. तो असो, तो इतिहास आहे. पण महाराष्ट्रामध्ये याला विरोध का होतो त्याच्यामागची एक महत्त्वाचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रातला
महात्मा फुले यांचा जन्म महाराष्ट्रातला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रात फार मोठा आहे. ते सगळ्या जातीचे आहेत. ते मग काही मातंग समाज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि त्यांना बरंच हे करतात. परंतु लोकांना काय वाटतंय, तुम्ही जर बघितलं असेल माझ्या घरी हे बघा, सगळ्यात वर जर बघितलं असेल गौतम बुद्धाचा फोटो सर्वात पहिला पुतळा आहे, त्याच्यानंतर बाबासाहेबांचा आहे, नंतर अण्णाभाऊचा आणि शिवाजी महाराजांचा आहे. ही महापुरुषांची परंपरा आहे आणि प्रत्येक वैचारिक दृष्टिकोन असलेला माणूस आणि शिक्षित झालेला माणूस या महामानवांच्या शिवाय जगू शकत नाही. ह्या महामानवांचे विचार हेच त्याच्या जगण्याचं माध्यम असतं, हीच त्याच्या जगण्याची नीती असते आणि ते आपल्याकडे आहे. पण दुर्दैवानं काही लोकांनी काही महापुरुषांच्या नावाचं मार्केटिंग केलेलं आहे आणि ते मार्केटिंग केलं आहे स्वतःच्या फायद्यासाठी. आता झालं आहे असं की महाराष्ट्रातला मातंग समाज हा मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहे आणि जिथे कुठे थोडं गफलत निर्माण झाली होती, ती गफलत निर्माण झाल्याच्या नंतर महापुरुषाच्या नावाचं मार्केटिंग करून स्वतःच्या भल्यापुरता विचार करणाऱ्या लोकांना आता शह देण्याची ताकद हे आंबेडकरी चळवळीच्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांमुळं निर्माण झाली आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आमचेच किंवा बाबासाहेबांच्या नावाचा सातबारा हा आमचाच आहे असं ज्यांना कुणाला वाटत होतं त्यांना आता एक अनाहूत भीती वाटायला लागली की आंबेडकरी समाज म्हणून जे आपण घेतोय, भविष्यामध्ये का मातंग समाजानं अशाच पद्धतीनं बोलत राहिला, चालत राहिला, चळवळीतला त्यांचा हे वाढत राहिला तर दुर्दैवानं त्यांना असं वाटतंय काही लोकांना की आंबेडकरी चळवळीवरचा आमचा ताबा सुटतो की काय आणि मातंग समाजाची चांगली पोरं ह्या विचाराला घेऊन जगणारी, बाबासाहेबांना शिवशाहू फुले आंबेडकरांना आणि गौतम बुद्धांच्या विचारांना घेऊन जगणारी माणसं हे आपल्या हातात असलेलं जे काही आहे चळवळीचं सूत्र हे काबीज करतात की अशी अनाहूत भीती वाटायला लागल्यामुळं ते डायरेक्टली मातंग समाजाच्या लोकांना ते म्हणतात की हे जे उपरी चळवळ आहे आर एस एसने निर्माण करून दिलेली चळवळ आहे, जेव्हा की या चळवळीचा काही संबंध नाही. आता मी दुसरा आरोप असा करू शकतो, तेच म्हणालो मी, किंवा या ठिकाणी ठपका ठेवल्या जात आहे. जास्त म्हणजे संख्येने जास्त असलेले जसं महार समाज आहे यांच्याकडून ठपका ठेवल्या जात आहे की बाबा ही आर एस एसनं चालवलेली चळवळ आहे. तर याशी काय सहमत आहात तुमचे? अजिबात सहमत नाही. आता मी तर असं म्हणेन की आमच्यासारखी आंबेडकरी चळवळीत काम करणारी हजारो तरुण, हजारो नेते मातंग समाजात आहेत. ही सगळी नेते काम करीत असताना जसा तो एक मातंग समाजाच्या चळवळीवर आरोप आहे, आता मी सुद्धा एक अशा पद्धतीनं एक इंटरप्रिटेशन करू शकतो. मला आरोप करायचा नाही, पण मीही त्यांच्या त्या बोलण्याला वेगळ्या पद्धतीनं मांडू शकतो जे ते मांडत आहेत. तर मी असं कसं मांडू शकतो ऐका. मी जर म्हणत असेल आता की मातंग समाजाच्या या चळवळीला विरोध केला, विकासाच्या मुख्य चळवळीला जर विरोध केला तर मातंग समाजातले तरुण, मातंग समाजातले विद्वान, मातंग समाजातले कार्यकर्ते हे वैतागून आम्ही इतके प्रामाणिकपणे काम करीत असताना सुद्धा जर आम्हाला ते आर एस एसचा ठपका लावत आहेत अशा रागापोटी जर का ह्या लोकांनी आर एस एसमध्ये जावं, या लोकांनी भाजपचं समर्थन करावं असा सुद्धा हा त्यांचा डाव असू शकतो. आता जसं ते आम्हाला आर एस एसचे ठरवण्यासाठी काहीतरी खोटं नाटं आरोप करतात, माझं स्पष्ट आता त्यांच्या बाबतीत असं मत बनत चाललेलं आहे की त्यांना आम्हाला आंबेडकरी कार्यकर्त्यांना, मातंग समाजाच्या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांचा असा त्रास देणं म्हणजे हे त्यांना जाणीवपूर्वक असं वाटतंय हे लोक वैतागून आंबेडकरी चळवळीपासून तुटावेत, आर एस एसच्या मनुवादी विचाराला जवळ करावेत. आणि असंही होऊ शकतं की काही भाजप प्रणित लोकांनी, आर एस एस प्रणित लोकांनी त्यांना सुपारी दिली असेल, तुम्ही असं म्हणा, आणि तुम्ही असं म्हणल्यामुळे वैतागून लोक तुम्हाला विरोध करायचा म्हणून आमच्याजवळ येतील आणि आमची भाजप मजबूत होईल, आमचा आर एस एस मजबूत होईल असाही डाव असू शकतो. ज्या पद्धतीने ते आमच्यावर आरोप करतात, आम्ही हे जर म्हटलं त्यांना वाईट वाटण्याचं काही कारण नाही, तर काय असंही असू शकतं, नाण्याची दुसरी बाजू हे असू शकतं असं मला या प्रसंगी सांगावं असं वाटतं. बरं, मला हे सांगा की बाबा बौद्ध समाज तुम्हाला विरोध करत आहेत, त्यामागील कारणं काय असू शकतात आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे की बौद्ध समाजाने या मातंग समाजाला किंवा जे काही उपवर्गीकरण मागू इच्छितात 59 जाती, याबद्दल आपल्याला काय वाटतं की बाबा त्यांनी काय विरोध करू नये की का मग काय? हे बघा, हे विरोध करण्यामागचं सगळ्यात प्राथमिक कारण तर असं आहे की त्यांना या चळवळीबद्दलची माहिती नाही, अजिबात माहिती नाही, आणि त्यांचा दोष नाही.
कारण त्यांना या उपवर्गीय चळवळीचा अभ्यास करावा असं कधी वाटलं नाही, कारण ती त्यांची गरजच नव्हती. कसं असतं म्हणजे माणूस अभ्यास कधी करतो, जाणून कधी घेतो, जेव्हा त्याची गरज वाटेल. त्यांना या गोष्टी अनभिज्ञ होत्या. आता दुर्दैवानं काय झालं आहे, 90% बौद्ध समाज असेल, 90% बौद्ध समाजाला याच्यातलं काहीही माहिती नाही. आणि ज्या 10% लोकांना माहीत आहे, ती 10% लोक आपल्या समाजातल्या बांधवांना जे बेसिक ज्ञान आहे, या चळवळीबद्दलचे जे बेसिक स्वरूप आहे ते सांगत नाही. आणि त्या लोकांना मिसगाईड करत आहेत. स्पष्टपणे सांगतो मी, त्यांना इतकं मिसगाईड केल्या जात आहे की एक तर त्यांना सांगतात की त्यांना भावनिक केल्या जात आहे. आणि भावनिक कशा पद्धतीने केल्या जात आहे, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आंबेडकरी चळवळीच्या विरोधाचं कारण जे जिथं दडलं आहे, आता मी त्या मुद्द्याला हात घालतो. ते समाजामध्ये काय वातावरण निर्माण करत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या एकसंघ जो समाज आहे, SC समाज, त्या समाजाला हात लावण्याचं काम आणि त्या एक संघ असलेल्या समाजामध्ये इंटरफेअर करण्याचं काम केलं जात आहे उपयोगाच्या माध्यमातून. आणि त्या 341व्या कलमानुसार जी यादी आहे, त्या यादीला कुठंतरी छेडछाणी करण्याचं काम आहे. हे राज्य सरकारला अधिकार आहेत अशा प्रकारची माहिती समाजामध्ये पेरून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन समाजाला भावनिक करून, म्हणजे समाजाला भावनिक केलं की बाबा एक आहे. बौद्ध समाजाच्या प्रत्येक माणसाच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये बाबासाहेब आहेत आणि ते असलेच पाहिजे, ते माझ्यासुद्धा असले पाहिजे सर्वांचं. आणि त्या एका बाबासाहेबांनी केलेल्या काहीतरी कामाला कोणीतरी बदलण्याचं काम करतंय, अशा पद्धतीचं पसरवल्यामुळं समाजामध्ये उद्रेक झाला आहे. पण तुम्हाला सत्यता सांगतो, ही जे अनुसूचित जातींची जी यादी आहे, दुर्दैवानं प्रत्येक लेखक, विचारवंत, बौद्ध समाजातील कार्यकर्ते मान्य करत असताना कशी करत आहेत, हे बाबासाहेबांनी केलेली यादी आहे. पण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य का बनले, हे पुस्तक सर्वांनी वाचावं. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब स्वतः लिहितात की ही जी यादी आहे, ही यादी एखाद्या माणसानं बनवणं कदापिही शक्य नव्हतं. पण मी म्हणून इंग्रज सरकारचे आभार मानतो की त्यांनी जो आपण काय म्हणतो इंडियन नॅशनल ॲक्ट, म्हणजे आपण भारतीय नाही त्याला स्पेसिफिक नाव आहे, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1935, याच्यामध्ये ज्या काही लोकांच्या यादी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 9 भागात, म्हणजे कोणते भाग, जसं बंगाल असेल, मद्रास असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, ह्या 9 भागामध्ये राहणाऱ्या लोकांची, मग ते अनुसूचित जातीची असेल किंवा जमातीची असेल, ही यादी जातींच्या नावासकट आलेली आहे. हे कधी 1935च्या त्या कायद्यामध्ये. आणि हे कधी झालं, ही यादी कोणी केली, तर 1931ला जी जनगणना झाली, तत्कालीन जनगणना आयुक्त हटन यांनी केली. त्याच्यापूर्वी काय झालं होतं तेही सांगतो तुम्हाला. सर्वात प्रथम 1909 साली आगा खान नावाचे मुस्लिम समाजाचे नेते होते आणि त्या आगा खान यांनी इंग्रज सरकारला मुस्लिमांना स्पेशल जास्तीचे लाभ देण्यात यावेत याच्यासाठी एक युक्तिवाद केला होता. हे कोणीच बोलत नाही. आणि त्या युक्तिवादामध्ये त्यांनी काय मांडलं होतं की आज भारतामध्ये 6 कोटी लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे. आणि त्यांनी उदाहरण पण दिलंय बरं का. आणि ते उदाहरण असं दिलंय की युरोपामधल्या एखाद्या रशियासारखा देश सोडला तर कुण्याही देशापेक्षा जास्त असावी, म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्येपेक्षाही जास्त असावी इतकी लोकसंख्या भारतामध्ये आहे. मग त्या 6 कोटी लोकसंख्येच्या बाबतीत इंग्रजांनी एक स्पेशल तरतूद करावी, त्यांना काहीतरी स्पेशल दिलं पाहिजे असं निवेदन आगा खान यांनी दिलं होतं. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. आणि ते दिल्याच्या नंतर मग त्यांनी युक्तिवाद काय केला, येथील हिंदू म्हणून तुम्ही ज्यांची जनगणना करताय, एकत्रितपणे आकडा करताय, तो जर का त्यांचा प्रॉपर त्यांचं वर्गीकरण केलं, प्रॉपर त्यांची जनगणना केली, तर ती कशी केली पाहिजे की त्यांचे जसं अस्पृश्य आहेत, आदिवासी आहेत आणि हिंदू म्हणून घेणारा गट आहे, या तिघांची जर वेगळी केली तर त्यांच्यापेक्षा आमची संख्या जास्त आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून 1910 साली पहिल्यांदा जेव्हा जनगणना झाली इंग्रजांच्या काळामध्ये, तेव्हा भारतामध्ये राहणारे मुस्लिम आणि इतर सगळे हिंदू अशी जनगणना नाही झाली. त्यापूर्वीची जनगणना तशीच झाली. हिंदू किती, ख्रिश्चन किती आणि मुस्लिम किती,
पण 1910 साली जे पहिल्यांदा झाली त्याच्यात 3 टप्पे केले. म्हणजे आपण जे भारतीय आहोत हिंदू म्हणून असणाऱ्यांची पहिल्यांदा 3 वर्ग करण्यात आले. बरं, वर्गीकरण तिथं पहिल्यांदा झालंय. ते झालंय हिंदू, दुसरे झालंय आपण त्याला निसर्ग म्हणजे आदिवासी समाजाची, त्यांना वनवासी म्हणून, आदिवासी म्हणून त्यांची जनगणना झाली. तिसऱ्या क्रमांकावर झाली अस्पृश्य किंवा दलित म्हणून. म्हणजे भारतातील हिंदूंचे 3 वर्ग त्यांनी पहिल्यांदा जनगणना करीत असताना पहिल्यांदा केले. कधी? 1910 मध्ये. आणि तेव्हा त्यांनी हिंदूमध्ये येणारे आजची जर आपण बघितली लोक ते ओबीसी समजू की ज्यांची हिंदू म्हणून जनगणना झाली. दुसरे ज्यांनी एसटी म्हणून किंवा आदिवासी जनजाती म्हणून ज्यांची केली तो आपण एसटी प्रवर्ग समजू. आणि तिसरा जो वर्ग होता तो होता अस्पृश्य आणि दलित, आणि त्याला आपण एससी म्हणू. आता मला सांगा हे कधी झालं? 1910च्या जनगणनेमध्ये. मग 1931च्या जनगणनेमध्ये स्वतंत्रपणे ह्या यादीमध्ये थोडं मॉडिफिकेशन झालं आणि ही यादी जे नावासकट, जातीच्या नावासकट जे काही वर्ग बनवण्यात आले ते झाले 1931 मध्ये. आणि मग ते नॅशनल कौन्सिल ॲक्टच्या 1935च्या कायद्यान्वये त्याला मान्यता देण्यात आली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य का झाले या ग्रंथामध्ये म्हणतात, लिहून ठेवतात की ही यादी मला तिथे जशीच्या तशी मिळाल्यामुळे माझं काम पुढचं सोपं झालं. म्हणजे ही जी यादी आहे, खरं तर आम्ही सगळे नशिबवान आहोत की त्या काळामध्ये गोलमेज परिषदेमध्ये जाण्यासारखा, गोलमेज परिषदेमध्ये स्वतःच्या समाजाचंच नाही तर पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा आणि इथे असलेल्या उपेक्षितांचा आवाज बनण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधानातल्या ह्या तरतुदी नसत्या, हे मान्य आहे आपल्याला, 100% मान्य आहे. पण ही जे मांडणी आहे आता ही यादी बाबासाहेबांनी तिथून घेतली, संविधानामध्ये ॲड केली. याच्यातल्या आणखी काही लोकांना बाबासाहेबांनी ॲड केलं असेल, निश्चितपणे केलं असेल, आणि ते सर्वांचे उद्धारक होते आणि त्या भावनेने त्यांनी केलं आहे. तर समाजामध्ये आता विष कसं पेरलं जात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ह्या यादीला हात लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय की काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळत नव्हतं आणि म्हणून हे आता शहाणे निघाले आणि उपयोग करतात, मग ते यादीला हात लावण्याचं काम करतात, असा एक आरोप होतोय. आणि हे भावना समाजाची भडकवून बौद्ध समाजातल्या, महार समाजातल्या लोकांना दिशाभूल करून या उपवर्गीकरण चळवळीविरोधी भडकवण्यात आहे.